महाराष्ट्र लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रात लाडल्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 26 जानेवारीपूर्वी खात्यात जमा होणार 7व्या हप्त्याचे पैसे। महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 26 जानेवारीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल। आदिती तटकरे म्हणाल्या, आम्ही 26 जानेवारीपूर्वी जानेवारी महिन्याचे लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत। यासाठी 3690 कोटी रुपयांचा बजेट निर्धारित करण्यात आला आहे। आगामी आर्थिक वर्षाच्या बजेटमध्येही महिलांना अधिक लाभ देण्यासाठी पावले उचलली जातील। तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्यासाठीही या योजनेचा विस्तार केला जात आहे। आतापर्यंत लाडकी बहीण योजना 2.46 कोटी महिलांना मिळाली आहे। काही महिलांनी डुप्लिकेशनच्या तक्रारी केल्या आहेत, पण त्यामुळे फारसा फरक पडणार नाही। लाभार्थ्यांना मिळतात 1500 रुपये। महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रुपयांची रक्कम देते, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते। आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जारी केला आहे। 21 ते 65 वर्षांच्या महिलांसाठी आहे योजना। लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षांच्या महिलांना मिळतो। सरकारने लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यांची माहिती वेळेवर अपडेट करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागू नये। जुलै 2024 पासून सुरू झाली योजना। महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात केली आहे। आतापर्यंत 2.25 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्यासाठीही योजनेचा विस्तार केला जात आहे।